झणझणीत तेवढंच चमचमीत आणि तर्रेबाज म्हटलं की आपल्याला आठवतं ते कोल्हापूर। असाच आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध कटवडा तयार करणार आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। पहिल्यांदा आपण कटाची आमटी तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून एक पळी तेल ओतून घेतलं। मोठा एक कांदा आपण इथं चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट। थोडासा बघा इथं आपण ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे। नंतर मग त्यामध्ये थोड्याशा आपण लसणाच्या काड्या, कोथिंबीर, दालचिनीचे तुकडे फ्लेवरसाठी विलायची, लवंग, मिरी, तमालपत्र आणि इथं आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आणि कटाला बघा छान असा एक फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये थोडीशी बडीशेप घालून घ्यायची, त्यामुळे कटाच्या आमटीला छान असा फ्लेवर येतो। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। वाटण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथं आपण पेस्ट तयार करून घेणार आहे। त्याच पातेल्यामध्ये आता आपण एक पळी एवढं तेल ओतून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम करून घेतलं, मग त्यामध्ये 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरचा मसालाही वापरू शकता। अर्धा चमचा एवढा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर ही वापरलेली आहे। ते मसाले थोडेसे आपण तेलामध्ये 1 मिनिट एवढे भाजून घेतलेले आहे, म्हणजे मसाल्याचा एक कच्चा वास निघून जातो। त्यामुळे मसाले भाजून घेऊन नंतर मग त्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे। वाटण आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं आपण गॅसची फ्लेम आता फुल केलेली आहे। फुल फ्लेमवरती वाटणामधला वलसरपणा कमी करून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथं आपण 2 ते 3 मिनिट ना वाटण चांगलं भाजून घेणार आहे। जेवढं तुम्ही वाटण चांगलं भाजून घ्यायचाल ना तेल सुटेपर्यंत, तेवढं ना कट टेस्टला खूप छान लागतो। त्यामुळे वाटण इथं आपण चांगलं बघा कोरडं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। नंतर मग त्यामध्ये इथं आपण कडकडीत असं गरम करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेणार आहे। जेवढं आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे। इथं आपण अर्धा लिटरच्या थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवून ना कट चांगला उकळून घ्यायचा आहे। उकळल्यानंतर मग आपण इथं ना गॅसची लो फ्लेमवरती इथं आपण शिजवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती शिजवून गॅस बंद करून घेतलेला आहे। वड्यासाठी जो कट लागतोय ना तो तयार झालेला आहे। आता आपण बटाट्याचं वाटण काढून घेऊया। वाटणामध्ये आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, जिरं आणि कोथिंबीर घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे। थोडंसं आपल्याला त्याचं एक जाडसर असं वाटण करायचं आहे। बटाट्यासाठी लागणारं वाटण इथं आपण तयार करून घेतलं। नंतर आता इथं आपण पीठही घेतलेलं आहे। इथं बेसनचं पीठ आपण वाटीने 1.5 वाटी एवढं घेतलेलं आहे। पिठामध्ये आता आपण 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स करण्यासाठी इथं आपण चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे। 1 ग्लासला थोडंसं बघा मला कमी पाणी लागलेलं आहे, एवढं आपण पाणी घालून पीठ मिक्स करून घेतलं। पीठ मिक्स झाल्यानंतर आपण हाताने ना सतत एकाच दिशेने फिरवून पीठ एकदम आपल्याला असं प्लपी करून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढं पीठ चांगलं फुगेल ना तेवढे आपल्या वड्याला एक छान अशी शाईन येते आणि कुसकुशीत असे वडे तयार होतात। त्यामुळे इथं 5 मिनिट एवढं पीठ मिक्स केल्यानंतर बघा पिठाचा कलर थोडा चेंज झालेला आहे। असा कलर चेंज झाल्यानंतर मग आपलं पीठ तयार झालेलं आहे। चमच्याने नंतर आपण चेकही करायचं, एक अशी चमच्यावरती एक परत तयार झाली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं एकदम वड्यासाठी असं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। नंतर त्यामध्ये थोडंसं आपण ओवाही चुळून घालत आहे। चवीनुसार आता आपण त्यामध्ये मीठही घालून घेणार आहे। आणि इथं बघा आता आपण थोडासा सोडा घेतलेला आहे। चिमटीने आपण 1 चिमट सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यानंतर सुद्धा चांगलं पीठ आपल्याला 1 मिनिट भरासाठी असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटे इथं आपण उकडून घेतलेले आहेत। आपण इथं मोठ्या साईजमध्ये 5 बटाटे घेतलेले आहेत। उकडून झाल्यानंतर थंड करून घेतले
आणि नंतर बघा इथं आपण पूर्णपणे बटाट्याच्या सगळ्या साली काढून घेतल्या. नंतर आपण मॅश करून घेतला. मॅश करताना मी हातानेच बटाटा मॅश केलेला आहे. सगळा बटाटा मॅश झालेला आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल ओतून घ्यायचं. नंतर मग तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं आणि नंतर थोडासा कढीपत्ता. नंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळदही घालून घेतलेली आहे. फ्लेवरसाठी थोडासा हिंगही घालून घ्यायचा. आणि इथं आपण जाडसर जी मिरची वाटून घेतली होती ना ती घेतलेली आहे. मिरची टाकल्यानंतर चमच्याने मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथं आता आपण लो करून 1-2 मिनिट ना मिरचीचा कच्चापणा जास्त चांगली तेलामध्ये परतून घेतली. नंतर त्यामध्ये थोडीशी अशी साखर टाकून घ्यायची. त्यामुळे ना बटाट्याला एक छान अशी चव येते. त्यामुळे आपण त्यामध्ये साखर टाकून आता त्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. आता आपण बटाटा मिक्स करून घेऊया. बटाटा इथं आपण वाटणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बटाटा 1 ते 1.5 मिनिट एवढा आपण वाटणामध्ये मिक्स करून घेतला. नंतर इथं गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे. बंद झाल्यानंतर कढईमध्ये थोडासा असा बटाटा पसरवून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर इथं आता आपण वडे तयार करणार आहे. वडे तयार करण्यासाठी इथं आपण गोल वडे तयार करणार आहे. त्यामुळे मी इथं मिश्रणाचा गोळा असा गोलच तयार करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी जर तुम्हाला वडे थोडेसे चपटे बनवायचे असेल तर तुम्ही तसे चपटे बनवून घ्या. गॅसवरती इथं आपण कढई ठेवलेली आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे. तेल कडकडीत असं गरम होतंय तोपर्यंत इथं आपण पिठामध्ये वडा सोडून घेतलेला आहे. त्याच्यावरती असं चमच्याने ना पीठ घालून घ्यायचं. नंतर तो चमच्याने हळूच उचलायचा आणि तेलामध्ये सोडायचा. नंतर दुसराही वडा आपण असाच तेलामध्ये सोडून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण वडे तेलामध्ये सोडून घेणार आहे. म्हणजे हातालाही तेल भाजणार नाही. ज्या नवशिक्या मुली असतात ना त्यांना असं तेलामध्ये पहिल्यांदा टाकताना ना वडे भीती वाटते. त्यामुळे त्या मुलींनी काय करायचं असं चमच्यानेच वडे ना तेलामध्ये सोडायचे. म्हणजे हातालाही तेल भाजणार नाही आणि आपल्याला भीतीही वाटणार नाही. त्यामुळे चमच्यानेच वडे ना तेलामध्ये सोडून घ्या. गॅसची फ्लेम पहिल्यांदा आपण फुल करून तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. नंतर मग त्यामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम केली. मीडियम फ्लेमवरती आपण 3 मिनिट एवढे ना तेलामध्ये वडे चांगले तळून घेतले. तळल्यानंतर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आता आपण काढून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे ना तयार करून घेणार आहे. इकडं आपली कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे. आपण तयार करून घेतलेली आहे. मस्त अगदी दाटसर अशी कटाची आमटी झालेली आहे. त्यामध्ये जर तुम्हाला मोड आलेली मटकी टाकायची असेल ना तरी टाकू शकता. खूप छान अशी चव येते कटाच्या आमटीची. ताटामध्ये वाढताना असा पहिल्यांदा आपण कट वाढून घ्यायचा. नंतर मग त्यामध्ये असे आपण तळलेले 2 वडे ठेवून घ्यायचे आणि बारीक असा चिरलेला आपण त्याच्यावरती थोडासा कांदाही टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आणखी टेस्ट येण्यासाठी आपण त्यामध्ये ना थोडीशी अशी शेवही टाकून घेणार आहे. त्यामुळे कट वडा खाताना ना खरंच खूप अप्रतिम लागतो. त्यामुळे थोडीशी अशी शेव टाकून घ्यायची. बाहेर असा पाऊस आणि घरामध्ये आपल्या कट वडा असा तयार झाला तर कोणाला नाही आवडणार. नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया अशाच एक आपण नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.